नमस्कार मित्रांनो, गोष्टी शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण नांदेड म्हैस बाजार कामठा येथे आलेले आहोत आणि तुम्हाला सर्व व्हिडिओच्या माध्यमातून म्हशींचे रेट काय चालू आहेत व तसेच वघारी यांचे रेट काय चालू आहेत सर्व माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या। तर नमस्कार मित्रांनो, हे बघू शकता म्हैस बाजार भरलेला आहे कामठा नांदेड आणि बघू शकता कशा प्रकारे म्हशीच्या दावणी आलेल्या आहेत। संपूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला म्हशींच्या किमती दाखवणार आहोत। हे बघू शकता चारा आलेला आहे आणि चाऱ्याची पेंडी विक्रीसाठी आलेली आहेत आणि बघू शकता वगार आणि संपूर्ण व्हिडिओ आपण दाखवणार आहोत। तर बघू शकता अशा प्रकारे पेंडी आणि चाऱ्याची जाहिरात चालू आहे, राहटा चारा। तर आपण त्या चाऱ्याबद्दल माहिती घेणारच आहोत। इकडे या की आली का? नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत नांदेड म्हैस बाजार कामठा येथे। तर यांनी बाजारामध्ये हे दोन वगारी आणलेले आहेत, आपण जाणून घेणार आहोत। तुमचं नाव काय? विकास संजय घोडके। बरं, हे वगारी आपले आता? हो। बरं, कोणत्या हात आहे? गिरजापर गिरजापर आता। बरं, बघू शकता मित्रांनो गिरजापर वगैरे आहेत। किती महिन्याच्या आता? 8 महिन्याचे। 8 महिन्याच्या आता। बरं, घरच्या दादा? नाही, आता आपण इथे घेतलेले आहे। बरं, काय सांगला? काय सांगली किंमत? 75। 75 दोन्हीची? हो, दोन्ही। बरं, आपला मोबाईल नंबर सांगा। 9021 65 46 23। बरं, तर बघू शकता कोणाला पाळण्यासाठी घ्यायचे असतील तर नक्की या नंबरवर संपर्क करा। आपल्या चॅनलला इंस्टा फेसबुक पेजला फॉलो करा। बघू शकता मित्रांनो, हे बघू शकता बाजार आलू। तर बघू शकता अशा प्रकारे म्हशी आलेल्या आहेत। तर म्हशी फुल आलेल्या आहेत, आपल्याला ते भाऊ तिकडे नेत आहेत, आपण जात आहोत बघू शकता बाजार। नमस्कार मित्रांनो, म्हैस बाजार कामठा येथे या भाऊनी म्हैस आणलेली आहे, आपण जाणून घेणार आहोत या म्हशीबद्दल माहिती। तर आपलं नाव काय? त्र्यंबक हरिभाऊ पोळ, राहणार फळा। किती म्हैस आणल्या बाजारात? एकच आहे। एक आणली का? बरं, आपल्याकडे म्हशी आता काय? नाही, पार्टी घेतली होती, आता आणली होती आपण। बरं, पार्टी घेऊन हिला वाढवलं का? हा। बरं, तर बघू शकता म्हैस मित्रांनो, मला म्हैस दाखवतो मी संपूर्ण म्हैस। कोणती म्हैस ही? जापर। जाफर होय? बर, काय गाभण आहे लिहिली? गाभण आहे। गाभण आहे, किती महिन्याची? 8 दिवस घेईन आता। 8 दिवसात येते? हो। बर, काय सांगल्या? 2 लाख 2.25 लाख सांगितले। 2.25 लाख सांगले? बर, आपला मोबाईल नंबर सांगा। 88 हा 46 72 76। बर, तर बोलण्यात कमी जास्त होईल ना? हा, बर, चॅनलच्या माध्यमातून आल्यावर करतो कमी। नक्की बघू शकता, कोणाला घ्यायची असेल तर या दिलेल्या नंबरवर संपर्क करा। नमस्कार मित्रांनो, बघू शकता बाजार मी तुम्हाला दाखवत आहे, म्हशी भरलेला आहे। काय आणलं? म्हैस आणली हो। म्हैस आणली, कोणती म्हैस आहे? मुरा ती पलीकडली का? हा, मोठी जपरी। बर, ही जापर। आणि हे वगार कोणाचा आहे? वगैरे यांचा आहे। तुमचा आहे का? अपार्टमेंट बोला। बरं बरं, यांचा आहे। वगार किती महिन्याचा आहे? वर्षाचा? वगार आहे हा, 4 दात। 4 दात आहे। कोणतं वय आहे? हे सोलापुरी। सोलापूर आहे। हे शिंग लांब दिसायला आहे की नाही? बर, काय सांगले हिचे? 70,000। 70,000 सांगले? बरं, तर आपला मोबाईल नंबर सांगा। मोबाईल नंबर 9309 हां, सांगा। 57 34 57 बरं 17। बरं, तर नक्की मित्रांनो कोणाला जर वगार घ्यायचा असेल तर या नंबरवर संपर्क करू शकता। आणि आपली गिरजापर आहे का? हो, हे बरं, काय गाभण आहे लिहिली? साधन आहे। गाभण आहे? बर, काय किती महिन्याची? 2,60,000। 2,60,000 सांगायली का? बर, किती महिन्याची आहे गाभण? 8 महिने। 8 महिन्याची? बरं बरं, काय दूध देईल? 6 बर, तर नक्की मित्रांनो कोणाला घ्यायची असेल तर या नंबरवर संपर्क करू शकता आणि बघू शकता कामठा म्हैस बाजार तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओ दाखवत आहे। तर आपल्या चॅनलला इंस्टा फेसबुकला फॉलो करा। नमस्कार मित्रांनो, हे बघू शकता म्हैस बाजार कामठा येथे म्हैस आणलेली आहे, आपण जाणून घेऊ या म्हशीबद्दल। आपलं नाव काय? शिवाजी। बर, काय किती म्हैस आणल्या? ही एक आहे, ही एक आहे।
ही एक म्हैस आणि ही एक म्हैस आहे का? बर. तर हे बघू शकता आणि दोन म्हशी आणलेल्या आहेत. आपण जाणून घेऊया. ही कोणती म्हैस आहे? मुर्रा आहे दादा हे. मुरा. हो बरं, गाभण आहे गेलेली? गाभण आहे गाभण 7 आहे? महिन्याची. काय सांगली हिची? हिचे 90,000 सांगायचे. 90,000. किती महिन्याची आहे म्हणल्या गाभण? 7 महिन्याची. 7 महिन्याची आहे? हो बर. आणि बघू शकता मित्रांनो, ही म्हैस तुम्हाला मी दाखवत आहे. आणि ही म्हैस म्हणले ना 7 महिन्याची. ही एक, ती 7च महिन्याची. ती 7 महिन्याची. 8वा लागला. 8वा महिना लागला. बर. बघू शकता मुराच आहे की नाही? मुराच आहे दादा, मुराच होता. बर. आपला मोबाईल नंबर सांगा. 80 हा. 80 10 64 73 94. बर. नक्की कोणाला मुरा म्हैस घ्यायची असेल तर नक्की या नंबरवर संपर्क साधा. बघू शकता मित्रांनो, वगारा सोबत म्हस आणलेली आहे. अशा प्रकारे म्हशी आणलेल्या आहेत. तर संपूर्ण म्हशी बाजारामध्ये बघू शकता कशा कशा प्रकारे आलेल्या आहेत. चांगल्या म्हशी मोठाल्या आलेल्या आहेत. म्हैस आणली काय? बर. काय गाभण आहे काय? गाभण आहे. किती महिन्याची? इथे. बर. बघू शकता यांनी म्हैस आणलेली आहे. इथे ही आता काय सांगली हिचे? 31 सांगली. बर. मोबाईल नंबर आहे का? बर. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे म्हशी आणलेली आहेत. सर्व म्हशी दाखव. बघू शकता मित्रांनो, इकडे सौदा चालू आहे. आणि सौदा चालू आहे इकडे. बघू म्हैस चालून दाखवत आहेत. आणि म्हैस चालून म्हणजे कशा प्रकारे चालते त्याच्यावरून तिचा म्हशीचा सर्व बायोडाटा आपल्याला पाहायला मिळते. आणि चाल ढाल पाहिल्यानंतर म्हशीची किंमत ठरवली जाते. तर नक्की कुणाला घ्यायची असेल म्हैस तर आपल्या म्हैस बाजार कामठा येथे येऊन म्हैस घेऊ शकता. हे बघू शकता बहुत म्हैस आणलेली आहे. म्हैस आणली का? हो. बर. दुसऱ्या नाही? हो. बर. हे इलेली आहे काय? 4 दिवस. बर. बघू शकता प्युअर मुरा. बर. बघू शकता यांनी प्युअर मुरा म्हैस आणलेली आहे. काय खाली काय आल्या दिला का? बर. काय दूध काय द्यायला? 5 लिटर चालू. 5 लिटर. बर. काय किंमत काय सांगल्या? 1.5 1.5 लाख. लाख रुपये. बर. मोबाईल नंबर सांगा. 7798618127. बर. तर नक्की मित्रांनो, म्हैस इलेली घ्यायची असेल तर नक्की या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलला इंस्टा फेसबुक पेजला फॉलो करा. तर मित्रांनो, हे बघू शकता म्हैस बाजार कामठा येथे यांनी म्हैस आणलेली आहे. आपण जाणून घेऊया या म्हशीबद्दल माहिती. आपलं नाव काय? पंढरीनाथ लक्ष्मण खोंडे, राणा तोरडा बुजुर्ग. बर. काय म्हैस आणल्या का? हा, म्हैस घेतली आता. घेतली? हा बरं बरं. विकत घेतली का? हा विकत घेतली. बर. कितीला घेतलंय? ही घेतली 80,000ला. बर. काय विलेली आहे वाटायला? हा विलेली 15 दिवस झाले विलेली. बर. काय हिच्या खाली? हिच्या खाली हाले आहे. आली आहे का? बर. काय दूध चांगले त्यांनी? दूध चांगले 2.5 लिटर. 2.5 लिटर. बरं बरं. मग घरी खाण्यासाठीच घेतले का इकरीसाठी? घरी काही विक्रीसाठी काही. बरं बरं. दूध नाही ते म्हैस विकायला घेतली का घरी खायला? हा बरं. तर बाजारामध्ये आपल्याकडे पहिल्या म्हशी आता काय घरी? पहिलीच नाही आलो आम्ही. बरं बरं. चालतंय. नक्की. हे दूध काय बरोबर डेअरीचा आता बरोबर नाही आता. हा हा. त्याच्याबद्दल ही आता म्हैस घे नाही आता. नाही बरोबर आहे. आपलं आरोग्य आपली हा जबाबदारी. आपलं आरोग्य आपली जबाबदारी. त्याच्यामुळे आम्ही आता हे डेअरीचं दूध आम्ही पुड्याचं दूध आम्ही हे खाणं बंद केलेलं आहे. बरं बरं. त्याच्याकरता आम्ही म्हैस घेतलेली आहे. हा, हे गोष्ट बरोबर बोलली. लाखात एक गोष्ट यांनी बोललेली आहे हा की घरी खाण्यासाठी दूध पाहिजे. कारण बाहेरचं दूध खाऊन आपलं कॅन्सर रोगाला बळी हा, पडण्यापेक्षा त्याच्यामुळे हे म्हैस घेऊ. आहे की नाही? हो. तर नक्की मित्रांनो, यांचा संकल्प चांगला आहे. आपलं आरोग्य आपला परिवार आहे. हा आणि तुकाराम मुंडे हा. साहेबांचे याचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी असंच कार्य करावं लोकांच्या आरोग्यासाठी. हा. त्यांनी असंच त्यांनी अहोरात्र प्रयत्न करू एवढीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. बरं बरं. नक्की मित्रांनो, यांनी जे उद्देश चांगले आहेत. आपल्या चॅनलला इंस्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.
बघा करा. भैया ओ मामा चहा दे माहिती ती इकडे 3 चहा दे